आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण आपल्या डिप्लोमाच्या सिलेबसमध्ये पुढचा पॉईंट पाहणार आहेत, ज्यामध्ये आपण लॉजिकल ऑपरेटर्सचा यूज करून प्रोग्राम्स करणार आहेत. वेगवेगळे लॉजिकल ऑपरेटर्स आपण प्रोग्राममध्ये यूज करू शकतो आणि याच्याशी रिलेटेड एक्झाममध्ये तुम्हाला प्रोग्राम्स पण विचारतात, तसंच याच्यावरती काही थेरी क्वेश्चन्स पण असतात. तर चला सगळ्यात सुरुवातीला आपण याच्यावरती येणारा थेरी क्वेश्चन बघूयात. त्याच्यानंतर मग याच्याशी रिलेटेड काय प्रोग्राम्स असतात ते पाहिजेत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कमीत कमी 3 प्रोग्राम्स करायचेत आणि एक थेरी क्वेश्चन सॉल्व्ह करायचा याच्याशी रिलेटेड. सगळ्यात पहिले आपण थेरी क्वेश्चन काय तो बघूयात. पहिलं कम्प्युटर स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही. इथे मी क्वेश्चन नंबर 3 लिहिलेला आहे. याच्या अगोदरचं क्वेश्चन नंबर 1, 2 हे लास्ट याच्या अगोदरचे जे लेक्चर्स आहेत त्यामध्ये झालेत. तर आता हा क्वेश्चन नंबर 3 हा थेरी क्वेश्चन आहे. काय पहा, इफ द कंटेंट ऑफ accumulator is 0x02 and port 1 is 0xF3. पहा, जर अक्युमुलेटरचे म्हणजे रजिस्टर ए चे कंटेंट हे 02H हे आहेत, हे 0x लिहिल्याचं मिनिंग काय असतं, 02H म्हणजे हेक्साडेसिमल नंबर आहे हा 02. तर 02H हा नंबर आहे अक्युमुलेटरमध्ये आणि पोर्ट 1 वरती डेटा काय अवेलेबल आहे किंवा नंबर काय आहे, F3 हा नंबर किंवा हा डेटा अवेलेबल आहे. ठीक आहे. तर पुढे काय विचारलंय, स्टेट द रिझल्ट आफ्टर एक्झिक्युशन ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स. जर हे फॉलोइंग स्टेटमेंट्स एक्झिक्यूट झाले तर रिझल्ट काय येईल ते विचारलेलं आहे. पहा, फर्स्ट काय मग याच्यामध्ये रिझल्ट इज इक्वल टू अक्युमुलेटर अँड P1 सॉरी. तर पहा, अक्युमुलेटर मधले कंटेंट आणि पोर्ट 1 वरचे कंटेंट हे इथं आपल्याला काय करायचेत, लॉजिक अँड करायचेत आणि आलेला रिझल्ट जो आहे तो इथं रिझल्ट या लोकेशन मध्ये स्टोअर करायचा आहे. म्हणजे रिझल्ट काय येईल ते सांगायचं. तर हा थेरी क्वेश्चन आहे. या थेरी क्वेश्चन मध्ये वेगवेगळे लॉजिकल ऑपरेटर्स दिलेत आणि त्याचा यूज करून रिझल्ट काय येईल ते सांगायला सांगितलंय. ठीक आहे. तर पहा, फर्स्ट इथं हा लॉजिकल ऑपरेटर जो आहे तो अँडच्या सिम्बॉलनं जो इंडिकेट केलाय, हा लॉजिकल ऑपरेटर लॉजिक अँड हे ऑपरेशन इंडिकेट करण्यासाठी यूज होतो. त्यानंतर दुसऱ्या बी मध्ये जे विचारलेलं आहे अक्युमुलेटर ऑर P1, हे जे इथं एक स्टँडिंग लाईन दिसते किंवा याला तुम्ही पाईप असंही म्हणू शकताय. ठीक आहे. हा जो सिम्बॉल आहे या सिम्बॉलला पाईप असंही म्हणतात. तर अक्युमुलेटरचे कंटेंट आणि पोर्ट 1 याचे कंटेंट जे आहेत ते ऑर करायचे. म्हणजे इथे ही स्टँडिंग लाईन किंवा पाईप जो आहे हा जो सिम्बॉल आहे हा इंडिकेट करतो लॉजिकल ऑर ऑपरेशन. म्हणजे अक्युमुलेटर आणि पोर्ट 1 याच्या कंटेंट मध्ये म्हणजे याच्या डेटामध्ये लॉजिकल ऑर ऑपरेशन करायचं आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो इथं मेन्शन करायचा आहे. त्यानंतर हे जिथे कॅरेट साइन आहे, अक्युमुलेटर आणि पोर्ट 1 याच्या कंटेंट मध्ये इथे एक कॅरेट साइन इंडिकेट केलंय म्हणजे हे एक्स ऑर ऑपरेशन आहे. काय आहे, एक्स ऑर. त्यानंतर हे जे टिल्ड इंडिकेट केलेलं आहे इथे हा जो सिम्बॉल आहे हा टिल्डचा आहे. तर टिल्ड पोर्ट 1 म्हणजे याचं मिनिंग आहे नॉट ऑपरेशन. टिल्डचं मिनिंग आहे नॉट म्हणजेच इन्व्हर्टर ऑपरेशन. ठीक आहे. तर हा थेरी क्वेश्चन आहे. याच्यामध्ये जस्ट तुम्हाला हे लॉजिकल ऑपरेटर्स यूज करून रिझल्ट काय येईल ते मेन्शन करायचं. तर पेपरवरती बघूयात आपण हा थेरी क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तर हा समजून घ्या पहिले आणि याच्याशी रिलेटेडच पुढे प्रोग्राम्स आहेत. तर पहा, पेपरवरती येतो मी. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, अक्युमुलेटर आणि पोर्ट 1 याचे कंटेंट दिलेले आहेत. अक्युमुलेटरचे कंटेंट आहेत अक्युमुलेटर ACC याच्याने इंडिकेट केलंय, हे आहे 0x02 म्हणजे हेक्साडेसिमल मध्ये जर लिहिलं तर हे 02H असं आहे. आणि पोर्ट 1 याचे कंटेंट दिलेले आहेत. पोर्ट 1 याचे कंटेंट काय दिलेत, 0xF3 म्हणजे हेक्साडेसिमल मध्ये जस्ट F3H असं आहे. ठीक आहे. तर पहा, याच्यामध्ये आता सुरुवातीला त्याने फर्स्ट क्वेश्चन काय त्यांचा, रिझल्ट इज इक्वल टू अक्युमुलेटर लॉजिक अँड विथ पोर्ट 1. तर ए हा क्वेश्चन त्यांचा असा आहे, रिझल्ट इज इक्वल टू अक्युमुलेटर अँडचा सिम्बॉल ड्रॉ करायचा इथं. हा अँडचा सिम्बॉल काय इंडिकेट करतो, लॉजिक अँड विथ कंटेंट ऑफ पोर्ट 1. ठीक आहे. तर बा
ह्या दोन्हीचे कंटेंट घेऊन ते लॉजिक अँड करायचे आणि रिझल्ट सांगायचा. तर थेरी क्वेश्चन आहे, थेरी क्वेश्चन्सचं रिझल्ट म्हणजे आन्सर असल्याचं असतं. तर बा ॲक्युमुलेटर याचे कंटेंट काय दिलेले आहेत, ॲक्युमुलेटर दिलेलं आहे 0 to H. आता हे जे हेक्साडेसिमलमध्ये दिलेलं आहे ते बायनरीमध्ये पहिले करून घ्या. हेक्साडेसिमल टू बायनरी म्हणजे प्रत्येक डिजिटसाठी, हेक्साडेसिमलच्या प्रत्येक डिजिटसाठी 4 बिट बायनरी लिहायचा. तर 0साठी काय होईल 0 0 0 0 त्याचा 4 बिट बायनरी इक्वॅलंट. 2चा 4 बिट बायनरी इक्वॅलंट काय 0 0 1 0. ठीक आहे. तर हे आपण बायनरीमध्ये लिहिलं. त्यानंतर पोर्ट 1चे कंटेंट काय दिलेले आहेत F3H. ठीक आहे. तर याचं पण बायनरीमध्ये करून घ्या. Fचा 4 बिट बायनरी काय येईल 1 1 1 1. 3चा 4 बिट बायनरी 0 0 1 1. आता ह्या दोघांमध्ये लॉजिक अँड ऑपरेशन करायचं. इथं कुठलं ऑपरेशन करायचं आहे, लॉजिक अँड ऑपरेशन करायचं आहे. तर लॉजिक अँड ऑपरेशन ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. लॉजिक अँड ऑपरेशन म्हणजे काय की ज्या बीट्समध्ये, ज्या इनपुट बीटमध्ये आपण लॉजिक अँड ऑपरेशन करतो तर तिथं नक्की काय करायचं असतं. एक जरी 0 असेल त्या इनपुट्सपैकी तर आउटपुट 0 येतं. एक जरी 0 असेल तर आउटपुट 0. पण लॉजिक अँड ऑपरेशन जे आहे हे बुलियन ऑपरेशन आहे. म्हणजेच काय तर बीट्समध्ये म्हणजेच जेवढे काही इनपुट्स आहेत ते सगळे इनपुट सिंगल बीट इनपुट असतात. ठीक आहे. तर पहा इथे ह्या 2 बीटमध्ये ते ऑपरेशन परफॉर्म होईल, त्यानंतर या 2 बीटमध्ये परफॉर्म होईल, त्यानंतर या 2 बीटमध्ये परफॉर्म होईल. असं हे ऑपरेशन जे आहे ते या सेपरेट बीट्समध्ये परफॉर्म होणार. ह्या 2 LSB बीटमध्ये पहिले ते परफॉर्म होईल. आणि लॉजिक अँड म्हणजे काय दोन्हीपैकी एक जरी 0 असेल तर 0. ठीक आहे. तर पहा पण तुम्ही मॅथमॅटिकली लक्षात ठेवता ते मी सांगतो तुम्हाला. तुम्ही कसं लक्षात ठेवता हे ऑपरेशन की लॉजिक अँड म्हणजे त्या 2 बीटचं मल्टिप्लिकेशन करता तुम्ही सरळ. मल्टिप्लिकेशन हे मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे, लॉजिकल नाही आहे. पण ठीक आहे चला, तुम्ही ॲज अ स्टुडंट तुम्हाला लक्षात राहण्यासाठी म्हणून तुम्ही ते मॅथमॅटिकली लक्षात ठेवता की 0 × 1 0 असं लिहिता. बरोबर आहे. असाही रिझल्ट बरोबर येईल तुमचा, पण ते लॉजिकल नाही आहे, ते मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे. त्याच्यामध्ये लॉजिकमध्ये खूपसा फरक आहे. तुम्हाला लॉजिक ऑर करताना समजेल. मग चला इथं आता आपण तुम्हाला जसं करायचं तसं करा. मी लॉजिकलीच तुम्हाला सांगतो हे. तर 0 1 लॉजिक अँड काय सांगतं, एक जरी 0 असेल तर 0 0 1 0 आहे म्हणजे 0 आलं. ठीक आहे. तुम्ही मॅथमॅटिकली गेलं 0 × 1 0 असं करणार. 1 1 0 आहे का दोन्हीपैकी एक तरी नाही म्हणजे ऑपरेशनचा रिझल्ट 1. एक जरी 0 असेल तर 0 येतो. ठीक आहे. पण एक पण 0 नाही त्याच्यामुळं 1. 0 आहे का दोन्हीच्या दोन्ही 0 आहेत 0 0. इथं वरचं 0 आहे 0 0. इथं 0 0. ठीक. आता हेच तुम्ही मॅथमॅटिकली असं करता 0 × 1 0 1 × 1 1 0 × 0 0 0 × 0 0 0 × 1 0 0 × 1 0 हे असं करता. रिझल्ट दोन्हीचा सेम येईल पण ॲक्च्युली हे असं आहे दोन्हीपैकी एक जरी 0 असेल तर 0. ठीक आहे. तर मग रिझल्ट हा आपण हेक्साडेसिमलमध्ये लिहूयात. तर हा भेटला आपल्याला रिझल्ट. तर रिझल्ट इज इक्वल टू हेक्साडेसिमलमध्ये लिहायचं आहे 4 बीट्स म्हणजे ॲक्च्युली इकडून करायचे असतात ग्रुप. हे 4 बीट हे 4 बीट. ठीक आहे. ह्या 4 बीटसाठी 0 0 1 0 म्हणजे काय हा 2. 0 0 0 0 म्हणजे काय हा 0 0 to H हा झाला रिझल्ट. ठीक आहे. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचा रिझल्ट काय भेटला तुम्हाला इथं लिहूयात आपण इज इक्वल टू 0 to H हा तुम्हाला भेटलेला रिझल्ट. त्यानंतर बी क्वेश्चन. बी मध्ये काय विचारलं त्यांनी तर बी मध्ये हे विचारलं रिझल्ट इज इक्वल टू ॲक्युमुलेटर ऑर पोर्ट 1 म्हणजे रिझल्ट इज इक्वल टू कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर लॉजिक ऑर विथ कंटेंट ऑफ पोर्ट 1. ही जी स्टँडिंग लाईन आहे किंवा याला पाईप असंही म्हणतात. ठीक आहे. तर हे इंडिकेट करतं, हा जो सिम्बॉल आहे कीबोर्डवरचा हा इंडिकेट करतो लॉजिक ऑर ऑपरेशन. ठीक आहे. तर हे लॉजिक ऑर ऑपरेशन इथं इंडिकेट होतं. तर चला लॉजिक ऑर ऑपरेशन करूयात ह्या दोघांच्या कंटेंटमध्ये. तर परत एकदा आता आपण ॲक्युमुलेटरचे कंटेंट काय लिहून घेऊयात 0 to H आणि ते बायनरीमध्ये लिहिलं तर 0 0 0 0. 2 साठी 0 0 1 0. पोर्ट 1. ठीक आहे. तर पोर्ट 1चे कंटेंट काय आहेत F3H. ठीक आहे. तर F3H म्हटल्यानंतर F साठी 4 बीट बायनरी आहे 1 1 1
आणि 3 साठी आहे 0011. ठीक आहे, यांच्यामध्ये लॉजिक ऑर ऑपरेशन करा. तुम्ही लॉजिक ऑर असं करतात, प्लस करता तुम्ही. ठीक आहे, पण ॲक्च्युली लॉजिक ऑर असं आहे, लॉजिक ऑर असं आहे, एक जरी 1 असेल तर 1, दोन्हीपैकी एक जरी 1 असेल तर 1. पहा इथं 0 1 1 आहे 1 1 1 दोन्ही 1 आहेत 1 आहे. एक जरी 1 असेल तर 1. 0 0 एक पण 1 नाही म्हणजे 0, एक पण 1 नाही 0, एक 1 आहे 1 1 1 1. ठीक आहे, आता हेच तुम्ही असं करता ॲक्च्युली. 0 + 1 1 1 + 1 मॅथमॅटिकली भेटलं तर प्लस केलं तर 2 येतं. ठीक आहे, पण तुम्ही हे सेपरेट लक्षात ठेवता की लॉजिक ऑर करताना 1 + 1 म्हणजे 1 असं लक्षात ठेवता. तर तसं नका लक्षात ठेवू, हे असं लक्षात ठेवा. लॉजिक ऑर म्हणजे काय, दोन्हीपैकी एक जरी, दोन्ही किंवा किती इनपुट्स असू द्यात, एक जरी 1 असेल तर 1 1 आहे 1 1 आहे 1 1 नाही आहे 0 1 नाही 0 1 आहे 1. ठीक आहे, तर हे लॉजिकली असं लक्षात ठेवा. त्यापुढे पाहता याचा रिझल्ट लिहायचा आपल्याला. रिझल्ट इज इक्वल टू, हे पहा, हे लोअर 4 बीट्स, 4चा ग्रुप, त्या पुढचे 4 बीट. ठीक आहे, हे पुढचे 4 बीट काय इंडिकेट करतात, एफ. हे 0011 म्हणजे 3, तर रिझल्ट आला F3H. म्हणजे बी क्वेश्चनचा रिझल्ट आहे F3H, हा झाला त्याचा रिझल्ट. त्यानंतर सी क्वेश्चन. ठीक आहे, तर सी क्वेश्चन काय आहे इथं, तर तो आहे XOR. तर पहा, रिझल्ट इज इक्वल टू काय विचारलं त्यांनी, कंटेंट ऑफ ॲक्युम्युलेटर, हे कॅरेटचं साईन म्हणजे सिम्बॉल कॅरेटचा यूज केला. पोर्ट 1 म्हणजे कॅरेटचा जो सिम्बॉल आहे तो इथे इंडिकेट करतो लॉजिकल XOR ऑपरेशन. काय इंडिकेट करतो, लॉजिकल XOR ऑपरेशन इंडिकेट करतो. ठीक आहे, तर पहा लॉजिकल XOR ऑपरेशन काय आहे ते थोडंसं आठवा. याच्या अगोदरच्या सेमिस्टर्समध्ये तुम्हाला लॉजिकल डिजिटल टेक्निक टाईपचा एक सब्जेक्ट झाला असेल. ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ डिजिटल टेक्निक किंवा जस्ट डिजिटल टेक्निक असं सब्जेक्टचं नाव असेल, आणि त्यामध्ये तुम्हाला XOR झालेलं आहे. ठीक आहे, तर XOR ऑपरेशन म्हणजे काय, जे दोन इनपुट्स आहेत त्या दोन्ही इनपुट जर सेम असतील तर रिझल्ट 0. ठीक आहे, मी त्याचं ट्रूथ टेबल काढून दाखवतो तुम्हाला. A B हे दोन इनपुट आणि Y हे त्याचं आउटपुट. ठीक आहे, 0 0 0 1 1 0 1 1, दोन्ही सेम आहेत 0, सेम नाहीत 1, सेम नाहीत 1, सेम आहेत 0. तर हा येतो रिझल्ट. आणि हे ऑपरेशन आपण असं लिहितो Y इज इक्वल टू A बार B प्लस AB बार. आणि हे शॉर्टकटमध्ये असं आपण लिहितो, A प्लसचा सिम्बॉल काढतो, त्याला सर्कल करतो, आणि B. हे लॉजिकल XOR ऑपरेशन. पण XOR ऑपरेशन म्हणजे काय, सिम्पली लक्षात ठेवायचं, दोन्ही सेम असतील तर 0 अदरवाईज 1, दोन्ही सेम असतील तर 0 अदरवाईज 1 असं लक्षात ठेवा. याला म्हणतात लॉजिक. तर बा याच्यानुसार सॉल्व्ह करूयात आत्ताचा आपला क्वेश्चन. काय आहे मग, ॲक्युम्युलेटर. ॲक्युम्युलेटरचे कंटेंट काय आहेत, 0 to H 0 to H. बायनरीमध्ये करूयात 0 0 0, त्यानंतर 2 साठी 0 0 1 0. त्यानंतर पोर्ट 1चे कंटेंट, पोर्ट 1चे कंटेंट काय आहेत, F3H. बायनरीमध्ये करा 1 1 1 1, 3 साठी 0 0 1 1. याच्यामध्ये लॉजिकल XOR ऑपरेशन करा. XOR म्हणजे काय, दोन्ही सेम असेल तर 0 अदरवाईज 1. सेम आहेत का, 0 1 आहे, सेम नाही म्हणजेच काय 1. सेम आहेत 0, सेम आहेत 0, सेम आहेत 0, सेम नाहीत म्हणजे 1 1 1 1. पहा 4 बीटचा ग्रुप करा. या 4 बीटचा ग्रुप 0 0 1 म्हणजे काय झालं, हे 1. 4 बीटचा ग्रुप 1 1 1 1 म्हणजे F1H. याचा रिझल्ट काय भेटला आपल्याला, F1H. ठीक आहे, तर रिझल्ट इज इक्वल टू F1H हा भेटला. ठीक आहे, तर या क्वेश्चनचा म्हणजे सी या क्वेश्चनचा रिझल्ट आहे आपला F1H हा रिझल्ट आहे. त्यानंतर डी क्वेश्चन. डी क्वेश्चन काय, तर बा डी क्वेश्चन आहे रिझल्ट इज इक्वल टू, टिल्डचा सिम्बॉल वापरला आहे कीबोर्डवरचा, म्हणजे हे इन्व्हर्टर सिम्बॉल आहे. हा काय ॲक्च्युली इन्व्हर्टर. पोर्ट 1 म्हणजे पोर्ट 1चे कंटेंट जस्ट इन्व्हर्ट करा म्हणून सांगितलं, इन्व्हर्ट करा. ठीक आहे,
म्हणजे मग इथं काय करायचं, इन्व्हर्ट करायचं म्हणजे काय करायचं इथं, तर इथं पहा हे इन्व्हर्ट करायचं म्हणजे तर सगळ्यात पहिले तर पोर्ट 1 चे कंटेंट काय दिलेले आहेत त्यांनी F3H हे बायनरीमध्ये करून घ्या. F साठी 1 1 1 1, 3 साठी 0 0 1 1. ठीक आहे, इन्व्हर्ट करायचे म्हणजे रिझल्ट इज इक्वल टू काय येईल, इन्व्हर्ट करा, जस्ट 1चं 0 0चं 1 करा, 0 0 0 0, इथं 1 1 0 0, 4 4चे ग्रुप करा. ठीक आहे, काय होणार हे 1 1 0 0 म्हणजे काय आहे 12 आहे डेसिमलमधला, म्हणजे हेक्साडेसिमलमधला काय आहे तो C. ठीक आहे, आणि 4 टाइम्स 0 म्हणजे जस्ट 0, म्हणजे काय येणार इथं 0CH. तर डीचा रिझल्ट आला 0CH हा डीचा रिझल्ट. ठीक आहे, तर बघा अशा टाईपचं तुम्हाला एक्झाममध्ये वगैरे क्वेश्चन्स विचारतात, थेरी क्वेश्चन्स, त्याचं तुम्हाला अशा पद्धतीनं आन्सर लिहायचं असतं. ठीक आहे, हे प्रॉपर असं आन्सर लिहायचं म्हणजे तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतात. त्याच्या खाली तुम्ही इथं वाटल्यास असं लिहू शकता A इज इक्वल टू रिझल्ट लिहू शकता. एचा रिझल्ट आहे तुमचा काय आहे, एचा रिझल्ट आहे तुमचा 0 to H. ठीक आहे, बी साठी तुमचा रिझल्ट काय आहे, सॉरी असं नका, एचा रिझल्ट 0 to H, बीचा रिझल्ट तुमचा आहे F3H, सीचा रिझल्ट तुमचा आहे F1H आणि डीचा रिझल्ट तुमचा आहे, डीचा रिझल्ट काय 0CH. ठीक आहे, तर हे तुम्ही व्हिडिओ पॉज वगैरे करा आणि बघा कसं सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे, यासाठी तुमचं याच्या अगोदरचे जे सब्जेक्ट्स होते म्हणजे गेल्या सेमला वगैरे जे सब्जेक्ट्स होते त्याचं पण नॉलेज क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे लॉजिकल ऑपरेटर्स जे आहेत, ठीक आहे, ते म्हणजे लॉजिक काय हे माहीत असणं गरजेचं आहे. इथं लॉजिकल ऑपरेटर म्हणजे काय, तर अँड हा सिम्बॉल यूज केलेला आहे लॉजिक अँड ऑपरेशन इंडिकेट करायला. त्यानंतर स्टँडिंग लाईन किंवा पाईप जो सिम्बॉल आहे कीबोर्डचा तो यूज केलेला आहे लॉजिक ऑर ऑपरेशन इंडिकेट करायला. कॅरेटचा जो सिम्बॉल आहे कीबोर्डवरचा तो यूज केलेला आहे लॉजिक एक्स ऑर ऑपरेशन इंडिकेट करायला. टिल्डचा जो सिम्बॉल आहे तो यूज केलेला आहे लॉजिक नॉट ऑपरेशन इंडिकेट करायला. ठीक आहे, तर असे वेगवेगळे सिम्बॉल्स वगैरे आहेत, बुक्स आहेत तुमच्याकडे, त्या बुक्समध्ये बघा तुम्ही प्रत्येक ऑपरेशनसाठी वेगवेगळा सिम्बॉल दिला आहे. आणि हे जे काही सिम्बॉल्स आहेत यालाच म्हणलेलं आहे लॉजिकल ऑपरेटर्स, यालाच काय म्हणलेलं आहे लॉजिकल ऑपरेटर्स. खूप काही वेगळं नाही आहे, तुम्ही याच्या अगोदर स्टडी केले. फक्त अँडसाठी हा सिम्बॉल वापरला, ऑरसाठी स्टँडिंग लाईन वापरली, एक्स ऑरसाठी, कॅरेटचा सिम्बॉल वापरला, नॉटसाठी टिल्डचा वापरला, असं प्रत्येक लॉजिकल ऑपरेशनसाठी एक वेगळा सिम्बॉल यूज केला इथं, याला म्हणायचं लॉजिकल ऑपरेटर्स. ठीक आहे, चला पुढच्या प्रोग्रामकडे जाऊयात आपण आता. तर आता याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रोग्राम्स पाहिजेत. पहा मी व्हिडिओमध्ये शिकवतो त्याच्यासाठी मी जास्त पॉज घेत नाही, थांबत नाही आहे, तुम्ही पॉज करून वगैरे बघू शकता. ठीक, तर पुढचा क्वेश्चन घेऊयात आजचा आपला आपण. पहा पुढचा क्वेश्चन काय, कम्प्युटर स्क्रीनवरती या. पुढचा क्वेश्चन पहा इथं तुम्हाला दिसतोय, हे क्वेश्चनची लिस्ट पण मी तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे, तर पहा पुढचा क्वेश्चन आहे राईट 89C51C प्रोग्राम टू टॉगल ऑल बीट्स ऑफ पोर्ट 0 continuously with 250 millisecond delay using inverting operator. Write 89C51C program to toggle all bits of port 0. पोर्ट 0 चे सगळे बीट टॉगल करायचे, असा प्रोग्राम याच्या अगोदर आपण बघितलाय. ठीक आहे, सगळे बीट टॉगल करायचे. पण इथं फरक काय मग, तर इथं फरक हाय बा, पुढं दिलेला आहे फरक काय आहे. तर इथं आपल्याला काय करायचंय, कंटिन्युअस करायचे, 250 मिलीसेकंडचा डिले पण यूज करायचा त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे आपण बघितलं. फरक काय, तर युझिंग इन्व्हर्टिंग ऑपरेटर म्हणजे इथं आपल्याला टिल्ड ऑपरेटर जो आहे ना तो यूज करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे इन्व्हर्टिंग ऑपरेशनचा म्हणजे लॉजिकल ऑपरेशनचा यूज करून तिथलं जे एलईडीज आहेत किंवा पोर्ट 1चे जे बीट आहेत ते टॉगल करायचे, म्हणजे हाय लो म्हणजे 0 1 0 1 0 1 असे आपल्याला ते टॉगल करायचे. ठीक आहे, तर चला हा प्रोग्राम करूयात आपण. याच्यासाठी मी तुम्हाला आता घेऊन जातोय किल मायक्रो व्हिजन 4 मध्ये घेऊन जातो. पहा मी प्रोग्राम एक काम करतो, हा कॉपी करून घेतो. काय करायचं आहे, प्रोग्राम हा आपल्याला प्रोग्राम करायचा आहे, तर हा मी प्रोग्राम जरा कॉपी करून घेतो. टेक्स्ट कॉपी केला आणि हे आपण आलो किल मायक्रो व्हिजन 5 मध्ये. ठीक आहे, तर इथं मी तो जो प्रोग्राम आहे त्याचं टायटल मी इथं पेस्ट करतो आता. ठीक,
तर हे मी त्याचं टायटल पेस्ट केलं, इथून एक एंटर देऊयात. हा, तर पहा 4 नंबरचा प्रोग्राम, आय थिंक आपला हा बरोबर आहे. हा 4 नंबरचा प्रोग्राम आहे. तर काय आपला हा प्रोग्राम, राईट 89C51 C प्रोग्राम टू टॉगल ऑल बीट्स ऑफ पोर्ट 0 कंटिन्युअसली युजिंग, सॉरी हे इथं मी एंटर द्यायला पाहिजे होता. हा, इथं एंटर दिला मी आता आणि इथं डिलीट देतो. हा, कंटिन्युअसली विथ 250 मिलीसेकंड डिले युजिंग इन्व्हर्टिंग ऑपरेटर. चला ॲज युजल प्रोग्रामची सुरुवात करूयात आपण. हॅश इन्क्लूड reg51.h हे आपण हिडर फाईल इन्क्लूड करून घेतली. आता ही काय साठी केली वगैरे याच्या अगोदर खूपसं झालं याच्यावरती बोलणं. ठीक आहे, जे नवीन असतील फर्स्ट टाइम लेक्चर पाहतायत त्यांनी अगोदरचे लेक्चर्स बघा प्लीज, तर तुम्हाला समजेल हे. त्यानंतर व्हॉइड मेन, तर आता आपण मेन प्रोग्रामला सुरुवात करूयात. ठीक आहे, याच्या अगोदर काय आपल्याला ग्लोबली काय डिक्लेअर करावं लागेल का ते चेक करूयात. तर या प्रोग्रामसाठी काही ग्लोबली डिक्लेअर करायची गरज नाहीये. ठीक आहे, जस्ट पोर्ट 0 वापरायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावरचे बीट जे आहेत ते टॉगल करायचे. तर काही गरज नाही ग्लोबली डिक्लेअर करायची, म्हणजे मेन प्रोग्रामच्या अगोदर काही डिक्लेअर करायची गरज नाही. जे काय ते मेन प्रोग्राम मध्येच करायचं आपल्याला. आणि आपल्याला एक डिले प्रोग्राम लागणार आहे, तो डिले प्रोग्राम आपण सगळ्यात शेवटी मेन प्रोग्राम झाला की मग लिहूयात. ठीक आहे, आणि ठीक आहे चला. हा, डिले प्रोग्राम एक इथं आपण मेन्शन करून घेऊयात की पुढे आपण एक डिले प्रोग्राम यूज करणार आहे, तर तो इथं डिक्लेअर करून घ्या. तर डिले प्रोग्राम काय, void void नाव देऊयात त्याला माय डिले, माय अंडरस्कोर delay, माय डिले. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक इनपुट व्हॅल्यू द्यावी लागणार आहे आणि ती अनसाइंड इंटिजर असणार आहे. तर अनसाइंड इंट अशी ती व्हॅल्यू आपण त्याला देणार आहे. इथं जस्ट आपण डिक्लेअर केलंय की अशा टाईपचा प्रोग्राम सब प्रोग्राम पुढे आहे, त्यामुळे मी इथं सेमीकोलन दिला. जेव्हा तो प्रोग्राम लिहायचा आहे तेव्हा सेमीकोलन द्यायचा नाही, तर त्याखाली कर्ली ब्रॅकेट्स करून प्रोग्राम लिहायचा असतो, हे तुम्हाला माहिती आहे आता. तर पहा आता मेन प्रोग्राम मध्ये येऊयात. मेन प्रोग्राम मध्ये आल्यानंतर काय करायचं, तर सगळ्यात सुरुवातीला एक व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल की ज्या व्हेरिएबलवरती आपल्याला तो पोर्ट 0चा डेटा घ्यावा लागणार आहे इन्व्हर्ट करण्यासाठी. पोर्ट वरून डेटा पहिले रीड करून मायक्रो कंट्रोलर मध्ये घ्यावा लागेल. पोर्ट वरून डेटा रीड करून मायक्रो कंट्रोलर मध्ये घ्यायचा, मग तो इन्व्हर्ट करायचा आणि परत त्याच पोर्टवरती सेंड करायचा. ठीक आहे, हे कंटिन्युअस करत राहायचं आपल्याला. ठीक, तर कंटिन्युअस करण्यासाठी काय करायचं वगैरे हे तुम्हाला माहिती आहे, आपण आता प्रोग्राम मध्ये बघूयात. तर पहा सगळ्यात पहिले तर जो डेटा घ्यायचा आहे तो घ्यायचा म्हणजे कुठेतरी स्टोअर करावा लागेल, म्हणजे त्यासाठी कुठलं तरी एखादं व्हेरिएबल पाहिजे. 8 बिट डेटा घ्यायचा आहे तर अनसाइंड इंटेजर वापरू, अनसाइंड कॅरेक्टर पण वापरू शकता तुम्ही. ठीक आहे, नंबर घेतोय एखादा आपण असं मी कन्सिडर करतो म्हणून अनसाइंड इंटेजर वापरतो. हे पहा अनसाइंड इंटेजर असेल किंवा अनसाइंड कॅरेक्टर असेल दोघांसाठी पण 8 बिट मेमरी लोकेशनच रिझर्व्ह होतं. ठीक, त्यामुळे कुठलाही वापरा काय फरक नाही पडत. अनसाइंड इंट आणि त्याला मी नाव देतो, जो आलेला जो डेटा आहे त्याला नाव देऊयात आपण डेटा, असंच नाव देऊयात DATA डेटा. अनसाइंड इंट इंटिजर डेटा असं त्याला मी नाव दिलं. ठीक आहे, चला. तर हा एक आपल्याला इंटिजर व्हेरिएबल लागेल आलेला डेटा घेण्यासाठी. त्यानंतर कंटिन्युअस एक्झिक्यूट करत राहायचं आहे आपल्याला, कंटिन्युअस एक्झिक्यूट करायचं. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला पोर्ट 1चा डेटा रीड करायचा. ठीक आहे, तो घ्यायचा आणि त्यानंतर तो परत अजून पोर्ट 1 वरती सेंड करायचा. ठीक आहे, ओके. तर एक कंटिन्युअस करायचं आपल्याला. कंटिन्युअस करण्यासाठी आपण नाही रीड करायची गरजच नाही, पोर्ट 1चे सगळे जे बीट आहेत ते टॉगल करत राहायचे. जस्ट आपल्याला काय करायचे, टॉगल करायचे. ते टॉगल करायचे तर याची पण काही गरज नाही. ठीक आहे, आपण डायरेक्ट करूया, याची पण काही गरज नाही, रीडच करायचं नाही काय. जस्ट काय करायला सांगितलं, पोर्ट 0 जे आहे पोर्ट 0 वरती जे काय बीट्स आहेत त्याला टॉगल करायला सांगितलं डायरेक्ट. ठीक, जे काय बीट्स आहेत म्हणजे काय ते आपणच देणार आहेत. म्हणजे पहिले काय पाठवायचं त्याच्यावरती 0 त्याच्यानंतर सगळे बिट्स 1 करायचे, त्यानंतर सगळे बीट 0 करायचे, त्यानंतर सगळे बीट 1 करायचे. 0 1 0 1 0 1 असं करत राहायचं. ठीक आहे, तर मग सगळ्यात पहिले आपण काय करूयात की आणि हे कंटिन्युअस करायचं.
कंटिन्युअस करायचं म्हणजे व्हाईल वनचा लूप यूज करायचा. तर काय करायचं WHILE. हे पहा, हे व्हाईल वन का, हे कुणाला ज्याला समजत नाही ना त्यांनी याच्या अगोदरचे लेक्चर्स रेफर करा. ठीक. तर त्या लेक्चरमध्ये मी सांगितलंय. मी शक्यतो या व्हिडिओच्या वरती तुम्हाला हे रेफरन्स त्याचा देईन की कुठलं लेक्चर रेफर करायचंय. ठीक आहे. आता वरती जे टॅब दिसतंय त्याच्यावरती क्लिक करा, तुम्हाला ते लेक्चर मिळून जाईल. तर व्हाईल वन, त्या लेक्चरमध्ये मी व्हाईल वन काय यूज करायचं ते सांगितलेलं आहे. तर व्हाईल वन, आता व्हाईल वन मध्ये आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. तर सगळ्यात पहिले काय करूयात आपण, पोर्ट झिरो पोर्ट झिरो वरती सेंड करूयात. काय सेंड करूयात, हेक्साडेसिमल व्हॅल्यू सेंड करू. 0x00 ठीक आहे. ही व्हॅल्यू आपण पोर्ट झिरो वरती सेंड केली. ठीक आहे. त्यानंतर आता कंटिन्युअस करायचं आपल्याला. ठीक आहे. तर आणि इथं आपल्याला इन्व्हर्टर वापरायचं आहे. म्हणजे काय करूयात आपण, हे इथं नको लिहायचं. तर आपण एक काम करायचं, सगळ्यात पहिले पोर्ट इथंच क्लिअर करून घ्यायचं. मेन प्रोग्राम मध्ये व्हाईल चालू करायच्या अगोदर इथं पोर्ट क्लिअर करून घ्या. ठीक आहे. हे पहा, असं चेंजेस करत राहावे लागतात. चांगला एखादा प्रोग्राम जर करायचं म्हणलं तर चेंजेस करावे लागतात. ठीक आहे. की पहिलेच सगळं ठरवून मग प्रोग्राम होईल असं नाही होणार. हे तुम्हाला रफ वर्क करायचं असतं ऍक्च्युली, जे की मी डायरेक्ट कॉम्प्युटरवरती करतोय. तुम्ही पेपरवरती रफली करायचं. असं केलं तर नाही त्याच्यापेक्षा असं करूयात, बेस्ट होईल अजून. नाही असं करूयात. ठीक आहे. असं करत एक बेस्ट प्रोग्राम, एक 2 ते 3 मिनिटांमध्येच तुमचा बेस्ट एक लॉजिक तयार होईल. आणि मग ते फेअर मध्ये लिहायचं असतं तुम्ही एक्झाम मध्ये. ठीक आहे. एक रफ पेज करता ना बॅक साईडला तुम्ही, तर त्या बॅक साईडला हे प्लॅनिंग करायचं. प्रोग्राम एकदा कच्चा लिहायचा, त्याच्यामध्ये जे चेंजेस करायचे खोडायचं करायचं आणि असे चेंजेस करून एक परफेक्ट प्रोग्राम करायचा आणि मग तो फेअर मध्ये लिहायचा. पण मी हे तुम्हाला डायरेक्ट तिथं मी करतच हे तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. माझ्या डोक्यात ऍक्च्युली पूर्ण प्रोग्राम आहे, पण मी तुम्हाला डायरेक्ट सांगत नाही, मी हे करत सांगतोय. कारण ऍज अ स्टुडंट तुम्ही कसं लॉजिक डेव्हलप करायचं असतं हे मी तुम्हाला शिकवतोय. ठीक आहे. पाठ करायचं नाही. ठीक आहे. पाठ नाही करायचं, तर हे असं डेव्हलप करायचं नाही. अरे इथं नाही, इथं करूयात. ठीक आहे. मी काय केलं ते तुम्हाला पुढे लक्षात येईल. आता पोर्ट झिरो. ठीक आहे. पोर्ट झिरो इथंच क्लिअर करून घेऊयात आपण. ठीक. पोर्ट झिरो वरती काय सेंड करायचं आपल्याला, 0 सेंड करायचं आपल्याला. तर 0x00. ठीक आहे. म्हणजे पोर्ट झिरोला डायरेक्ट आपण क्लिअर करून टाकलं. आता व्हाईल वन, तर व्हाईल वन मध्ये आल्यानंतर काय करायचं, तर पोर्ट झिरो इज इक्वल टू काय करा, जे पोर्ट झिरो वरती आता सेंड केलेलं आहे, काय सेंड केलं पहा आपण, व्हाईल चालू होण्याच्या अगोदर 0 सेंड केलंय. आता आपल्याला काय सेंड करायचं, तिथं 0 झाला. आता आपल्याला तिथं 1 करायचंय. काय करायचंय, 1 करायचंय. ठीक आहे. तर मग काय सेंड करावं लागेल, हेक्साडेसिमल मध्ये जर बघितलं तर FF हे सेंड करावं लागेल. तर मग काय लिहावं लागेल मला इथं, पोर्ट झिरो. आता FF सेंड करावं लागेल. मी सेंड करतो पहिले. चला, तर 0xFF बरोबर आहे. याच्यानं काय होईल, आता पोर्ट झिरो वरती आता FF सेंड होईल. म्हणजे सगळ्या पिन त्याच्या 1 होतील आता. ठीक आहे. परत सगळ्या पिन 0 करायच्यात, परत 1 करायच्यात, परत 0, परत 1 हे करायचं. आणि कितीचा डिले द्यायचा त्याच्यामध्ये, 250 मिली सेकंदचा डिले द्यायचा. तर त्याचा जो डिले प्रोग्राम आहे तो डिले प्रोग्राम आपल्याला कॉल करावा लागेल. तर आपण इथं डिले प्रोग्राम कॉल करूयात. ठीक आहे. त्याला नाव काय दिलं आपण, माय डिले हा प्रोग्राम कॉल करू. आणि हा प्रोग्राम आपल्याला किती वेळासाठी कॉल करायचा आहे, तर 250 सेकंदचा डिले करायला सांगितलंय. 250 मिली सेकंदचा डिले. तर 250 टाइम्स तो कॉल करू, कारण आपण 1 मिली सेकंदचा तो डिले प्रोग्राम करणार आहे. ठीक. तो कॉल केला. ठीक आहे. एंटर. आणि इथं हे कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करू. पहा काय होईल प्रोग्राम मध्ये, पहा काय होणार. सुरुवातीला येणार तो पोर्ट झिरो वरती 0 सेंड केलं. ठीक आहे. पोर्ट झिरो आता 0 आहे पूर्ण. व्हाईल वन मध्ये आला तो, म्हणजे आता हा लूप कंटिन्युअस एक्झिक्यूट होत राहील व्हाईल वनचा. त्यामध्ये येऊन त्यानं काय केलं, पोर्ट झिरो वरती FF सेंड केला. पोर्ट झिरोच्या सगळ्या पिन 1 झाल्या. ठीक. थोडा डिले दिला. परत व्हाईल वन मुळे तो रिटर्न इथंच येईल. ठीक आहे. परत अजून काय सेंड करेल, FF सेंड करेल. पहिले पण FF सेंड केलं, तर आताही FF, परत FF, परत FF, परत FF सेंड करत राहील. ठीक आहे.
आपल्याला 0 0 पाहिजे परत, त्याच्यानंतर एफ एफ, परत 0 0, परत एफ एफ, असं करायचं. तर मग इथं जर मी असं यूज केलं तर चलेल पहा. पोर्ट 0 वरती काय केलं, एफ एफ सेंड केला, त्यानंतर थोडा डिले दिला, त्यानंतर मग 0 0 सेंड करतो, त्यानंतर डिले देतो, त्यानंतर फिरून तो इथे येईल. मी करूनच दाखवतो. पोर्ट 0 इज इक्वल टू 0x00, ठीक. त्यानंतर परत डिले, ठीक आहे, डिले कितीचा सांगितलंय, 250 मिलीसेकंडचा डिले पाहिजे, ठीक आहे. तर पहा काय होईल याच्यामुळे. आता एफ एफ सेंड होईल, डिले, त्यानंतर 0 0, त्यानंतर डिले, परत व्हाईल 1 मध्येच येणार तो, परत काय एफ एफ सेंड होईल, परत डिले होईल, त्यानंतर 0 0, परत डिले. आता त्या बीट्स ज्या ते टॉगल होत राहतील, ठीक आहे. पण इथं आपण इन्व्हर्टर वापरला का, नाही वापरला, ठीक आहे. इथं आपण डायरेक्ट डेटा सेंड केलाय, ठीक आहे. तर आपल्याला इथे इन्व्हर्टर वापरायचं ऍक्च्युली. तर इन्व्हर्टर कसं वापरता येईल, तर हे असं नाही करायचं. तर ह्या 2 कमांड लिहिण्याची काही गरज नाही. इथे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि एकदा विचार करा. हे जे मी केलंय ना, हे असं रन होतं, पण हे आपल्याला नको आहे. या प्रोग्राममध्ये असं नाही करायचं. या प्रोग्राममध्ये इन्व्हर्टर ऑपरेटरचा यूज करून टॉगल करायचंय. तर ते कसं करता येईल, तर त्यासाठी ह्या दोन्हीची गरज नाहीये. जस्ट तुम्हाला इथं असं करायचंय, पोर्ट 0 इज इक्वल टू इन्व्हर्जन ऑफ पोर्ट 0, इन्व्हर्जन ऑफ पोर्ट किंवा इन्व्हर्टर ऑफ पोर्ट 0. या कमांडमध्ये नक्की काय होतं ते समजून घ्या. पोर्ट 0 वरती सेंड करा. काय सेंड करा, इन्व्हर्टर ऑफ पोर्ट 0. म्हणजे पहिले पोर्ट 0 वरून डेटा घ्या, ठीक आहे. म्हणजे त्याच्या बफर मध्ये जो डेटा आहे तो चेक करा, ठीक आहे. आणि त्याला इन्व्हर्ट करा. त्याला काय करा, आता इन्व्हर्ट करा. म्हणजे जे 0 0 आहे ते आता काय होईल, एफ एफ होईल, ठीक आहे. पोर्ट 0 च्या बफर मधून डेटा घ्या, इन्व्हर्ट करा आणि सेंड करा. कुठं सेंड करा, पोर्ट 0 वरच सेंड करा, ठीक आहे. म्हणजे हे असा प्रकार आहे, समजून घ्या थोडस. हा पेन आहे, ठीक आहे. हा पेन माझ्या एका हातामध्ये पेन आहे, ठीक आहे. लेफ्ट हँड मध्ये माझा पेन आहे, हा माझा राईट हँड, ठीक. हा प्रोसेसर आहे, मायक्रो कंट्रोलर आहे. तर आपण याला काय सांगितलंय की याला तुम्ही समजा, हा जो हात आहे ना माझा, याला तुम्ही पोर्ट 0 समजा आणि त्याच्यावरती असलेला हा पेन म्हणजे काय आहे, डेटा आहे, ठीक. तर नक्की काय ऑपरेशन झालं, तर त्याला आपण असं सांगितलं, पोर्ट 0 वरून डेटा घेतला, तो इन्व्हर्ट केला म्हणजे पेन काय केला, उलटा केला, ठीक आहे. इन्व्हर्ट करा आणि पोर्ट 0 वरतीच सेंड करा, पोर्ट 0 वरती सेंड करा. लक्षात आलंय. पहिले पेन कसा होता, असा होता. मायक्रो कंट्रोलरनं काय केलं, ठीक, तिथला पेन घेतला, इन्व्हर्ट केला आणि कुठे ठेवला, तिथंच ठेवला, ठीक आहे. पोर्ट 0चं लॉजिक काय झालं, पहिले काय होतं 0 0, आता काय झालं ते 1 1. परत व्हाईल 1 मध्ये पुढची कमांड काय आहे पहा त्याची, की परत अजून म्हणजे डिले झाला, डिलेच्या नंतर परत अजून काय केलं, काय सांगितलं मायक्रो कंट्रोलरला, पोर्ट 0 वरचा डेटा घ्या, इन्व्हर्ट करा, ठेवा, ठीक आहे. पोर्ट 0 वरतीच परत डिले, त्याच्यानंतर परत अजून व्हाईल 1 मध्ये जाऊन काय होणार, पोर्ट 1 वरचा डेटा घ्या, इन्व्हर्ट करा, ठेवा, ठीक आहे. तर हे अशा टाईपचं ऑपरेशन आहे, खूप सिंपल आहे. पण मी ज्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतोय या पद्धतीनं समजून घ्या, तर तुम्हाला हे तुम्ही कधीच विसरणार नाही आणि हे तुम्हाला पाठ करायची गरज नाही पडणार. प्रोग्राम्स पाठ करतात खूपशे विद्यार्थी, मला तर हसू येतं, प्रोग्राम पाठ का करतात आणि पाठ केल्यावर काय लिहून येतात त्यांचं त्यांनाच माहिती, ठीक आहे. तर पहा, पोर्ट 0 वरून डेटा घेतला, रीड पोर्ट 0 वरून म्हणजे त्याच्या बफर मधून डेटा घेतला, तो इन्व्हर्ट केला आणि पोर्ट 0 वरतीच सेंड केला. म्हणजे त्याच्या बफर मधून ऍक्च्युली हा डेटा रीड होतोय, पिन वरून रीड होत नाही, ठीक आहे. आता बफरवरून रीड होणं, पिन वरून रीड होणं हे गोष्ट वेगळी आहे, ठीक आहे. तुम्ही आता हे म्हणताल की जर एखादं पोर्ट रीड करायचं असेल तर पहिले त्याच्यावर एफ एफ द्यावं लागतं आणि मग रीड करावं लागतं, ठीक. आता हे समजून घ्यायच्या अगोदर मी हे सांगितलेलं की पोर्ट जर रीड करायचं असेल तर त्याच्यावरती पहिले एफ एफ ठेवावं लागतं आणि मग रीड करावं लागतं.
किंवा जर पोर्ट पिन रीड करायचे असतील तर पोर्ट पिन जे आहेत ना त्या पिन वरचं जर लॉजिक रीड करायचं असेल तर तुम्हाला FF ठेवावं लागतं तिथं. ठीक आहे, ते सगळ्या पिन हाय कराव्या लागतात आणि मग डेटा रीड करावा लागतो. इथं आपण पोर्टचं जे बफर आहे म्हणजे त्याच्या अलीकडे जे 8 बिटचं मेमरी लोकेशन आहे त्या पोर्टचं ते रीड करतोय. ठीक आहे, याच्या अगोदर मी बफर काय असतं हे कन्सेप्ट सांगितलंय. ठीक आहे, तर ते त्याच्यामधला डेटा इन्व्हर्ट करत जातोय आपण. ठीक आहे, बरं चल ते बाजूला ठेवा. हा प्रोग्राम लक्षात आला असेल तुम्हाला. पोर्ट 0 वरून डेटा घ्या, इन्व्हर्ट करा आणि पोर्ट 0 वरती सेंड करा. डिले, त्याच्यानंतर परत while 1 मध्ये येईल. परत काय करेल डेटा, आता तो 0-0 घेतला, 1-1 केला, ठेवला, परत आला. आता ते 1-1 असलेला घेतला, 0-0 केला, परत ठेवला, हा असा करत जाईल. ठीक, हा कंटिन्युअस प्रोग्राम एक्झिक्यूट होत जाईल. ठीक आहे, तर याच्या पुढे आता काय करायचं आपल्याला, आपण कशामध्ये मेन प्रोग्राम मध्ये. ठीक, तर इथं आपला हा मेन प्रोग्राम, इथं आपला हा मेन प्रोग्राम संपला. ठीक आहे, मेन प्रोग्राम संपला. आता मेन प्रोग्रामच्या नंतर कुठला प्रोग्राम पाहिजे आपल्याला, डिलेचा प्रोग्राम. तर तो डिलेचा प्रोग्राम आपण कसं लिहिणार आहे, तर void void my underscore delay. इनपुट काय देणार त्याला, अनसाइंड इंट, आणि त्याला नाव देऊयात आपण इथं अनसाइंड इंट माय टाइम. खूप मोठं नाव होतं, TIME टाइम. ठीक आहे, असं नाव देऊयात. आणि इथं आता मी हे देत नाही, या ठिकाणी मी सेमिकोलन देत नाहीये. ठीक आहे, तर इथं मी आता जस्ट काय करतो, त्याचा प्रोग्राम लिहितो. पाहायचं हे कर्ली ब्रॅकेट, याचे प्रोग्राम बॉडी, आणि याच्यामध्ये आपल्याला फॉर लूप वापरायचं आहे. फॉर लूप मध्ये सुरुवातीला तर कंडिशन लिहायची आपल्याला. ठीक आहे, आणि इथं दोन आपण हे यूज करणार आहेत, दोन JK, हे दोन कॅरेक्टर्स म्हणजे अनसाइंड इंटिजर व्हेरिएबल्स यूज करणार आहेत आपण, JK. तर ते पण इथं तुम्ही डिक्लेअर करून घेऊ शकता सुरुवातीला. ठीक आहे, तर इथं अनसाइंड इंट J, ठीक आहे. आणि याच्यामध्ये आता हा फॉर लूप, आणि या फॉर लूप मध्ये आता आपल्याला लिहायचंय इथं, तुम्हाला स्क्रीन नीट दिसण्यासाठी मी जर थोडं खाली जातो इथं. तर फॉर लूप याच्यामध्ये मग आता J यूज करूयात सुरुवातीला. तर J इज, पहिले तर J ला असाइन करायची व्हॅल्यू काय असाइन करायची, 0. J इज इक्वल टू 0, सेमिकोलन, J इज लेस दॅन, काय घ्यायचं इथं आता, टाइम. ठीक आहे, TIME टाइम, या इंटिजर व्हॅल्यू पेक्षा तो जोपर्यंत लेस आहे तोपर्यंत. ठीक आहे, आणि पुढे काय करायचं, तर J इन्क्रिमेंट करत जायचं. हा प्रोग्राम याच्या अगोदर मी समजावून सांगितलं, त्यामुळे मी इथं याच्यावरती जास्त काय बोलत नाही. आणि या फॉर लूप मध्ये दुसरा फॉर लूप लिहायचा आपल्याला, फॉर. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, K यूज करायचं. आपल्याला K पहिले असाइन करायचा 0, त्याच्यानंतर मग K ची व्हॅल्यू कम्पेअर करायची, म्हणजे K इज लेस दॅन 1275, म्हणजे 1 मिलीसेकंडचा डिले होण्यासाठी व्हॅल्यू घ्यायची आपल्याला 1275 टाइम्स इन्क्रिमेंट करायचं आहे. तर इन्क्रिमेंट करण्यासाठी काय, तर K प्लस प्लस. ठीक आहे, इथं आपला हा फॉर लूप प्रोग्राम संपला, आणि इथं हा आपला डिले प्रोग्राम पण संपला. ठीक आहे, तर तुमच्या समोर आहे प्रोग्राम. इथं हा आपला प्रोग्राम संपलाय. तुम्ही परत एकदा पूर्ण प्रोग्राम पहा. ठीक आहे, मी हा आता सेव्ह करतो, त्यानंतर ट्रान्सलेट करतो मी हा प्रोग्राम आता. ठीक आहे, तर हा प्रोग्राम मी ट्रान्सलेट करतोय. बघू शकताय तुम्ही स्क्रीनवरती काय इथं, 0 एरर्स 0 वॉर्निंग्स, म्हणजे आपला प्रोग्राम बरोबर आहे. आता प्रोग्राम मी बिल्ड करतो पहा. ठीक आहे, प्रोग्राम बिल्ड केल्यानंतर पण 0 एरर 0 वॉर्निंग. आता आपण डिबग करूया. तर मी डिबग मध्ये आलो, स्टार्ट डिबग सेशन चालू केलं, आणि याच्यामध्ये आपल्याला कुठलं पोर्ट पाहिजे, आता यावेळेस पोर्ट 0 पाहिजे. तर मी पेरिफेरल्स मध्ये जाऊन IO पोर्ट मध्ये जाऊन पोर्ट 0 घेतलं. ठीक आहे, सध्या पोर्ट 0 पाहू शकता तुम्ही की पोर्ट 0 वरती
सगळे बीट्स 1111 आहेत. ठीक आहे, आपण आता प्रोग्राम एक्झिक्यूट करूयात. म्हणजेच काय करायचं, डिबग मध्ये जाऊन आपण प्रोग्राम रन करायचा. ठीक आहे, तर रन केल्यानंतर काय होईल पहा, बघू शकता तुम्ही रन केल्यानंतर काय होत आहे. पोर्ट 0च्या ज्या पिन्स आहेत त्या 01010 टॉगल व्हायला चालू झालाय. ठीक, तर हा प्रोग्राम तुम्हाला समजला असेल. ठीक आहे, समजला नाही तर परत एकदा व्हिडिओ पहा, काय क्वेश्चन्स असतील ठीक आहे तर ते मला कमेंटमध्ये विचारा. आणि खूपशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये समजावून सांगण्यासारख्या. ठीक आहे, त्या जसजशा पुढे येतील तसतशा मी त्या एक्सप्लेन करेन. ठीक आहे, इथं जे महत्वाचं होतं या प्रोग्रामसाठी त्या मी गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केलं. ठीक आहे, लगेच आता आपल्याला अजून 2 प्रोग्राम्स पाहिजेत. पण मला वाटतंय हा व्हिडिओ खूप मोठा होईल. ठीक आहे, तुम्ही हा एकच प्रोग्राम सध्या तर स्टडी करा. पुढचे जे 2 प्रोग्राम्स आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात. ठीक आहे, आणि ते थोडेसे मात्र फास्ट होतील कारण ते याच्याच बेसिसवरती आहेत. ठीक आहे, तर चला मग भेटूयात आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये.